आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। चिंचखेडला बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार, युवकावर देखील हल्ला। दिंडोरीतल्या चिंचखेड मध्ये बिबट्यानं कहर केला असून आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चिंचखेड येथील बेलगाम वस्तीवर माणिकराव सीताराम ढुमणे यांच्या गट क्रमांक 231 मध्ये घरासमोर बांधलेली गायीची वासरी बिबट्यानं हल्ला करत ठार केली आहे। घटनास्थळी वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, वन्यजीव रक्षक देवीदास सताळे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर सोनवणे यांनी पंचनामा केलाय। आजपासून शाळा सुरू झाल्यात। या बेलबाग वस्तीवर जिल्हा परिषद शाळा देखील असून शालेय विद्यार्थी येथील शाळेत शिक्षणासाठी येतात, परंतु बिबट्याच्या भीतीने मुलांसह पालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तसेच बिबट्याच्या भीतीने शेती कामासाठी शेतमजूर मिळणं देखील मुश्किल झालंय। तसेच चिंचखेड गावापासून 100 मीटर अंतरावर प्रमोद पगारे यांच्या घराजवळ बिबट्याने विश्वास पगारे या युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु युवक गाडीवर असल्याने गाडी वेगाने पळविल्यामुळे युवक थोडक्यात बचावला। वन विभागाने परिसरातील बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात मरण्यापेक्षा आम्ही फाशी घेऊन मरू असा संतापजनक इशारा येथील नागरिकांनी दिलाय। यापूर्वी देखील बेलबाग परिसरातील याच भागात बिबट्याने 5 शेळ्या हल्ला करून ठार केल्या होत्या। घटनास्थळी वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिंजरा लावला असून सदरील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत। माझ्या गायीचे वासरू 1 वर्षाचं असून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याचं फार नुकसान झालं। तसेच इथे बेलबाग शाळा आहे आणि शाळेतील विद्यार्थीसुद्धा या रस्त्याने जात असतात आणि वन विभागाचे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे। वन विभागाला आम्ही वारंवार हे करून सुद्धा वन विभागवाले येथे नाही। आणि तसेच एक 6-7 महिन्यापूर्वी येथील शशिकांत फुगट येथील त्याचे 5-6 शेळ्या खाल्या, तरी आम्ही वन विभागाकडे कळून तरी कोणी दुर्लक्ष करतं वन विभाग। त्यांनी सर्वांनी येऊन, सरपंच काय असेल नसेल गावातील लोकांनी येऊन इथं चौकशी केली पाहिजे। मध्ये वाघाचं इतकं प्रमाण झालं, इतकी दहशत झाली। आमच्या इकडं पाठी आज 5 वाजता जर 1 वर्षाचं वासरू होतं ते खाल्लं इकडे बेलबाग मळा। त्याच्यात पूर्वी माझ्या 5 शेळ्या, शशिकांत दिनकर फुगट इकडे माझ्या 5 शेळ्या खाल्या जागीच, म्हणजे 50 फुटाच्या अंतरावर लगेच आता दुसरा हल्ला झालाय। तर शेवट आता काय करायचं, लहान पोरं जाते इकडं शाळेमध्ये बेलबागात, शेवट आम्हाला फाशी घ्यायची पाळी येईल आता। वन विभागानं काही जर केलं मदत कार्य तर ठीक, नाही तर मग आम्ही फाशी घेऊन टाकू आता डायरेक्ट। फाशी करता पर्यायच नाही राहिला आता, मजूर वावरात येत नाही। बस वाघाच्या भीतीनं, याच्या भीतीनं, नाही तर गळफास घेऊन मरू आम्ही। हाच पर्याय आमच्या पुढे, आता दुसरा काहीच नाही। सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।